हे काय बघायचं आहे? तर चला मग सोबत दाखवतो. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलोय किन्ने पन्हाळावर. वाघ दरवाजामधून सुरुवात होती ती तबक उद्यानला. पायऱ्या उतरून थोड्याच अंतरावर आपल्याला दिसतं पन्हाळगडाची प्रतिकृती. खाली आल्यावर आले बाल उद्यान. आमच्या आदित्याला काय खेळण्याचा मोह काय आवरला नाही. ते पाहतोच ते समोर शिवप्रतापचे देखणे शिल्प. यात सुरुवातीला दख्खन दौलत पन्हाळगड जिंकला. यावेळी महाराज उपस्थित होते. चंद्रज्योती पेटून त्या प्रकाशात पन्हाळगडाची पाहणी केली. ती जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला त्यावेळी इंग्रज हेनरी तोफांचा मारा केला होता तो क्षण. आणि या वेड्यातून निष्ठून जाण्याची योजना महाराज सैनिकांना सांगताना महाराजांची वेशभूषा गाठलेले वीर शिवकाशीत पकडले गेले तो क्षण. बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेने आपल्याला रक्ताने घोडखिंड पाहून केली. मिर्झा राजे जयसिंग बरोबर पुरंदरचा तहात पन्हाळगड गेला. परत सरदार कोंडाजी फर्जद यांनी पुन्हा जिंकून घेतला व गडावर महाराजांचा सुवर्ण फुळे उधळून सत्कार केला. शंभूराजे व छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची भेट याच पन्हाळगडावर झाली. पन्हाळ्याचा जुना इतिहास आपल्याला या फोटोमध्ये दाखवतो. ही आहे तबक उद्यानची वनराई. इथून बाहेर पडून आपण थेट जाणार आता दुसऱ्या ठिकाणी. तबक उद्यान पाहून झाल्यावर आम्ही गेलो सज्जाकोटीला. समोर वारणा खोऱ्याचा परिसर पाहून मन प्रसन्न होते. आणि तुम्हाला सुरुवातीला जो दाखवला आपला हा सज्जाकोटीतला आतला भाग आणि समोर हा आपला पावनगड. थंडीच्या दिवसात आलेले शाळेचे सहली पाहून बालपण आठवले. आमचा फोटोग्राफर निघाला आमचा ट्रायपॉड घेऊन पुढे. चला बाबा, मी जातो पुढे, तुम्ही या मागे. संध्याकाळी पन्हाळा नगर परिषदेने केलेल्या बगीच्यामधून आकाशाचे विहंगत दृश्य घेतले. कारंजा पाहिला. आमचा आदित्यचं परत खेळणं सुरू झालं आणि त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेले विविध सोयींचे व्हिडिओ बघितले. धन्यवाद. आजचा दिवस आपला इथेच संपला.